आयुष्यात संकटे पाठ सोडत नाहीतच. काय कळावं? काही सुचत नाहीये. तुम्हालाही मनापासून वाटतंय ना की एकदा तरी गुरुचरित्र वाचावं? पण धावपळीच्या जगात 52 अध्याय वाचायला किंवा 7 दिवसांचे पारायण करायला वेळच मिळत नाहीये. तर काळजी करू नका. तुमची ही अडचण आज कायमची दूर होणार आहे. आजची ही एकच कथा तुम्हाला 52 अध्यायांच्या गुरुचरित्र पारायणाचे पूर्ण फळ देईल, हे माझे वचन आहे. आज या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण गुरुचरित्राचे सार अशा स्वरूपात पाहणार आहोत की ज्याने तुमच्या समस्यांचे नक्कीच निवारण होईल. मित्रांनो, ही कथा तयार करताना, तिचे संशोधन करताना आणि हे लेखन करताना मी मनापासून खूप मेहनत घेतली आहे. माझा एकच उद्देश आहे की दत्तगुरूंची ही कृपा तुमच्यापर्यंत संक्षिप्तात पण पूर्ण स्वरूपात पोहोचावी. तुमचा एक साधा लाईक माझ्यासाठी मोलाचा ठरेल, मला प्रोत्साहन देईल. प्लीज माझ्या या मेहनतीसाठी व्हिडिओला एक लाईक आत्ताच नक्की करा. आणि हो, दत्तगुरूंच्या आशीर्वादासाठी कमेंट बॉक्समध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका. आणि आपल्या आध्यात्मिक परिवाराशी जोडले जाण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या. अनादी काळापासून या पृथ्वीवर जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते, जेव्हा जेव्हा सात्विक माणसावर अन्याय होतो, तेव्हा तेव्हा भगवंत कोणता ना कोणता अवतार धारण करून पृथ्वीवर येतात. ही कथा सुरू होते अशा एका काळात जेव्हा पृथ्वीवर असत्याचे आणि अधर्माचे साम्राज्य पसरले होते. पण या अंधारातही एक प्रकाशज्योत तेवत होती. ती होती अत्री ऋषींचा आश्रम आणि त्यांची धर्मपत्नी महासाध्वी सती अनुसूया यांची. सती अनुसूयेच्या पातिवृत्त्याची कीर्ती केवळ पृथ्वीवरच नाही तर तिन्ही लोकात पसरली होती. जिथे तिथे फक्त एकाच नावाची चर्चा होती, सती अनुसूया. तिचे तप, तिची पतिसेवा आणि तिचे सत्व इतके प्रखर होते की खुद्द देवराज इंद्रही अस्वस्थ झाले होते. आणि हीच कीर्ती नारद मुनींच्या कानावर पडली. नारद मुनी, ज्यांना आपण देवांचे गुप्तचर आणि लीला घडवून आणणारे सूत्रधार मानतो, त्यांनी एक योजना आखली. ते थेट वैकुंठात, कैलासात आणि सत्यलोकात गेले. त्यांनी माता लक्ष्मी, माता सरस्वती आणि माता पार्वती यांची भेट घेतली. नारद मुनींनी मुद्दामहून अनुसूयेच्या स्तुतीची उधळण या तिन्ही देवींसमोर सुरू केली. माता, काय सांगू तुम्हाला? पृथ्वीवर अत्री ऋषींची पत्नी अनुसूया हिचे सत्व इतके महान आहे की तिच्यासमोर स्वर्गाचे तेजही फिके पडेल. आजच्या काळात तिच्यासारखी पतिव्रता स्त्री त्रैलोक्यात दुसरी कोणीही नाही. हे शब्द ऐकताच तिन्ही देवींच्या मनात ईर्ष्येची ठिणगी पडली. स्त्रियांचा स्वभाव मुळात तो, त्यात स्वतः त्रिदेवांच्या पत्नी असूनही एका मानवी स्त्रीची स्तुती त्यांना सहन झाली नाही. माता लक्ष्मी म्हणाल्या, नारदा, तू हे काय बोलतोयस? आम्ही साक्षात जगज्जननी आहोत. आमच्यापेक्षा श्रेष्ठ ती मानवी स्त्री कशी असू शकते? नारद मुनींनी आगीत तेल ओतले. माता, मी तर फक्त जे पाहिलं ते सांगतोय. तिचा अधिकार एवढा वाढलाय की पंचमहाभूते सुद्धा तिच्या आज्ञेत आहेत. सूर्यसुद्धा तिच्या शब्दाबाहेर नाही. झाले. ईर्ष्येचे रूपांतर आता क्रोधात झाले होते. तिन्ही देवींनी आपापल्या पतींकडे म्हणजेच ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्याकडे हट्ट धरला. काहीही करा, पण त्या अनुसूयेचे सत्वहरण करा. तिचे पातिवृत्य भंग करा. आम्हाला पाहायचे आहे की ती किती श्रेष्ठ आहे. जर तुम्ही तिची परीक्षा घेऊन तिला हरवले नाहीत तर आम्ही हे मानणार नाही की तुम्ही सर्वशक्तिमान आहात. त्रिदेवांना माहीत होतं की अनुसूया ही महासाध्वी आहे, निष्पाप आहे. पण पत्नींचा हट्ट आणि विधिलिखित कार्य पूर्ण करण्यासाठी त्यांना होकार द्यावा लागला. ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांनी ठरवले की अनुसूयेची परीक्षा घ्यायची. पण ही परीक्षा साधीसुधी नव्हती. यात एक भयानक डाव होता. तिन्ही देवांनी साधूंचा वेश धारण केला. भगवी वस्त्रे, कपाळावर भस्म, गळ्यात रुद्राक्षांच्या माळा आणि हातात कमंडलू घेऊन हे तिन्ही देव अत्री ऋषींच्या आश्रमाच्या दिशेने निघाले. दुपारची वेळ होती. सूर्य डोक्यावर आला होता. आश्रमात अत्री ऋषी उपस्थित नव्हते. ते अनुष्ठानासाठी बाहेर गेले होते. हीच संधी साधून साधू वेशात आलेल्या त्रिदेवांनी आश्रमाच्या दारात उभे राहून हाक दिली, अलख निरंजन भिक्षाम देही. त्या साधूंचा आवाज ऐकून मातेच्या हृदयातील वात्सल्य जागे झाले. दारात अतिथी आले आहेत, भुकेले आहेत, त्यांना विनमुख कसे पाठवायचे? अनुसूया माता धावत दारात आल्या. त्यांनी अत्यंत नम्रपणे त्या साधूंना नमस्कार केला. यावे महाराज, आपले स्वागत आहे. माझे पटी घरी नाहीत, पण आपण आसन ग्रहण करावे. मी आपल्या भोजनाची व्यवस्था करते. अनुसूयेने त्यांचे ताय धुण्यासाठी संगीत पाणी घेतले. पण त्या साधूंनी तिला थांबवले. त्यांच्या डोळ्यात एक विचित्र भाव होता. परीक्षा सुरू झाली होती. ब्रह्मदेव म्हणजेच साधू वेशात म्हणाले, हे माते, आम्ही सामान्य साधू नाही आहोत. आमचे काही नियम आहेत. आम्ही कोणाचेही हातचे अन्न ग्रहण करत नाही. आम्हाला खूप भूक लागली आहे, पण आमची एक अट आहे. अनुसूया म्हणाली, आज्ञा करावी महाराज. माझ्याकडे जे काही अन्न शिजवलेलं आहे ते मी आपल्यास वाढते. विष्णू म्हणजेच साधू वेशात म्हणाले, नाही, आमची अट आहे.
जर तुला ती मान्य असेल तरच आम्ही इथे भोजन करू, अन्यथा आम्ही उपाशीपोटी इथून निघून जाऊ. संगीत. आणि लक्षात ठेव, दारात आलेला अतिथी जर उपाशी गेला तर तुझे सर्व पुण्य नष्ट होईल. अनुसूयेचे काळीज धडधडले. तिने विचारले, काय अट आहे आपली? तेव्हा भगवान शंकर म्हणजेच साधू वेशात म्हणाले, आम्हाला जेवायचे आहे, पण तुला विवस्त्र होऊन म्हणजे अंगावर एकही वस्त्र न ठेवता आम्हाला भोजन वाढावे लागेल. निर्वस्त्र होऊनच तू आम्हाला वाढणार असशील तरच आम्ही तिची भिक्षा स्वीकारू. हे शब्द ऐकताच जणू आभाळच कोसळले. एका पतिव्रता स्त्रीसाठी यापेक्षा मोठा आघात कोणता असू शकतो? अनुसूया सुन्न झाली. तिचे पाय जमिनीला खेळले. समोर 3 साधू उभे आहेत, जे वयाने वृद्ध दिसतायत, पण त्यांची मागणी किती ओंगळवाणी आहे. ती मनातल्या मनात विचार करू लागली. हे काय संकट आहे? जर मी नाही म्हणाले तर अतिथी उपाशी जातील, शाप देतील, माझ्या पतीचे तप वाया जाईल, अतिथी देवो भव हा धर्म बुडेल. आणि जर मी हो म्हणाले तर माझ्या पतिव्रतेचे काय? माझे शील, जी माझी सर्वात मोठी संपत्ती आहे, ती नष्ट होईल. ही एक महाभयंकर धर्मसंकटाची परिस्थिती होती. एका बाजूला धर्म होता, दुसऱ्या बाजूला शील होते. अनुसूयेने डोळे मिटले. तिने अंतर्ज्ञानाने पाहिले. तिला जाणवले की हे सामान्य साधू नाही आहेत. त्यांच्या मुखावरचे तेज लपत नव्हते. हे नक्कीच कोणतीतरी माया आहे. माझे पती जर सत्य आहेत, माझे मन जर निर्मळ आहे, तर मला कशाची भीती? तिने पुन्हा त्या साधूंकडे पाहिले. ते अजूनही उत्तराची वाट पाहत होते. त्यांच्या नजरेत एक आव्हान होतं. बघूया, तुझे सत्व तुला कसे वाचवते. अनुसूयेचा चेहरा आता घाबरलेला राहिला नाही. त्यावर एक वेगळेच दिव्य तेज चढले. तिने ठरवले. अनुसूया मातेने एक दीर्घ श्वास घेतला आणि स्वतःला सावरले. तिने मनोमन आपल्या पतींचे महर्षी अत्रींचे स्मरण केले. ती मनात म्हणाली, हे प्रभू, माझे मन जर गंगेसारखे पवित्र असेल, माझ्या मनात कामविकार नसेल आणि हे अतिथी जर माझी लेकरं असतील, तर मातेने लेकरासमोर यायला कसली लाज. तिने आपल्या पतींचे चरणतीर्थ म्हणजेच कमंडलूतील पवित्र पाणी हाताच्या उंजळीत घेतले. वातावरण एकदम शांत झाले. वारा थांबला. पक्ष्यांचा किलबिलाट थांबला. अनुसूयेचे डोळे भरून आले होते, पण ते दुःखाने नाही तर एका असीम विश्वासाने. तिने ते मंत्रपूत पाणी त्या 3ही साधूंच्या अंगावर शिंपडले आणि उच्च स्वरात म्हणाली, जर माझे पातिव्रत्य सत्य असेल तर या 3ही साधूंचे 6 महिन्यांच्या लहान बालकांमध्ये रूपांतर होवो. त्या क्षणी एक अद्भुत चमत्कार घडला. ज्या ठिकाणी 3 दाढीवाल्या तेजस्वी आणि कठोर नजरेच्या साधूंची आकृती उभी होती, तिथे क्षणार्धात मोठा प्रकाश पडला आणि त्या प्रकाशातून असा रडण्याचा आवाज येऊ लागला. अनुसूयेने डोळे उघडले. समोर 3 गोंडस लोभस आणि निष्पाप बालके हातपाय हलवत रडत. ब्रह्मा, विष्णू आणि महेश, त्रैलोक्याचे स्वामी, ज्यांच्या भयाने काळसुद्धा थरथर कापतो, ते आज एका मानवी स्त्रीच्या सत्वापुढे बाळ होऊन लोळत होते. त्या बालकांकडे पाहताच अनुसूयेच्या मनातील सर्व संकोच, सर्व भीती आणि तो मघाचा प्रश्न कुठल्या कुठे पळून गेला. तिच्या हृदयातून पझर फुटला वात्सल्याचा. तिला आता तिथे परपुरुष दिसत नव्हते, तर आपलीच तानुली मुलं दिसत होती. तिने धावत जाऊन एकाला उचलले, दुसऱ्याला कडेवर घेतले. मघाशी जी साधू तिला विवस्त्र व्हायला सांगत होते, आता तेच देव तिच्या मांडीवर प्रेमाची भूक घेऊन रडत होते. तिने त्यांना हृदयाशी लावले. आज पृथ्वीने स्वर्गाला जिंकले होते, ते सुद्धा तलवारीने नाही तर मातृत्वाच्या जोरावर. अनुसूयेने त्यांना पाळण्यात घातले आणि ती त्यांना अंगाई गाऊ लागली, बाळा जो रे कुळभूषणा. इकडे स्वर्गात हाहाकार माजला. दुपार उलटून गेली तरी 3ही देव परतले नाहीत. नारद मुनी हसत हसत तिथे आले आणि त्यांनी बातमी दिली, देवी, तुमची परीक्षा उलटली. तुमचे पती आता पती राहिले नाहीत, ते तर अनुसूयेच्या पाळण्यात दूध पीत आहेत. हे ऐकताच लक्ष्मी, सरस्वती आणि पार्वती यांच्या पायाखालची जमीन सरतली. आपला गर्व, आपला अहंकार किती फोल होता हे त्यांना त्या क्षणी जाणवले. ज्या स्त्रीचा नाश करायला त्यांनी पतींना पाठवले होते, त्याच स्त्रीने त्यांना आपले बाळ बनवून टाकले होते. तिन्ही देवी धावत अत्री ऋषींच्या आश्रमात आल्या. तिथे त्यांनी पाहिले की अनुसूया त्या 3 बालकांना झोपवत आहे. देवीने आपली चूक उमलली. त्यांनी अनुसूयेचे पाय धरले. माते, आम्हाला क्षमा कर. आम्ही तुझ्या सत्वाची परीक्षा घेण्याचा मूर्खपणा केला. आमचे पती आम्हाला परत कर. अनुसूया हसली. तिने अत्री ऋषींच्या चरणांना स्पर्श केला आणि पुन्हा एकदा पाणी शिंपडून त्या बालकांना मूळ रूपात आणले. ब्रह्मा, विष्णू आणि महेश प्रगट झाले. ते अनुसूयेच्या भक्तीवर इतके प्रसन्न झाले होते की त्यांनी तिला वरदान मागायला सांगितले. अनुसूया म्हणाली, प्रभू, तुम्ही माझ्या पुत्रासारखे माझ्या घरी आलात. आता मला सोडून जाऊ नका. माझ्या पोटी जन्म घ्या. त्रिदेवांनी तथास्तु म्हटले.
ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांनी आपले अंश एकत्र केले आणि त्यातून एका दिव्य बालकाचा जन्म झाला. 3 तोंडे आणि 6 हात असलेला साक्षात परब्रह्म परमात्मा श्री गुरुदेव दत्त दत्तात्रेयांचा जन्म झाला आणि अवघी सृष्टी आनंदाने डोलू लागली. पण दत्तात्रेय हे केवळ एका मातेच्या पुत्रापुरते मर्यादित राहणारे नव्हते. त्यांचे कार्य खूप मोठे होते. जगाचा उद्धार करण्यासाठी त्यांना भ्रमंती करणे भाग होते. काही काळ मातापित्यांच्या सहवासात राहून त्यांना आनंद देऊन भगवान दत्तात्रेयांनी त्यांच्याकडून अनुज्ञा घेतली. आई बाबा, मला आता जनसामान्यांच्या कल्याणासाठी पुढे जायचे आहे. धर्माची स्थापना करण्यासाठी मला अनेक रूपे घ्यावी लागतील. अत्री आणि अनुसूयेचे डोळे पाणावले, पण त्यांनी जगाच्या कल्याणासाठी आपल्या लाडक्या पुत्राला निरोप दिला. दत्तप्रभू सह्याद्रीच्या कुशीत गिरनार पर्वतावर आणि विविध तीर्थक्षेत्री फिरू लागले. पण कलियुगाचा प्रभाव जसा जसा वाढू लागला तशी मानवाची बुद्धी भ्रष्ट होऊ लागली. पुन्हा एकदा एका नव्या अवताराची गरज भासू लागली. भगवान दत्तात्रेय अदृश्य झाले, पण ते संपले नाहीत. त्यांनी ठरवले की आता पुन्हा एकदा मानवी देह धारण करून भक्तांच्या उद्धारासाठी एका निश्चित ठिकाणी प्रगट व्हायचे. आणि ते ठिकाण होते आंध्र प्रदेशातील पिठापूर. पण तिथे काय घडणार होते? श्रीपाद श्रीवल्लभ म्हणून ते कोणाच्या पोटी जन्म घेणार होते? आणि त्यांच्या बाललीला अशा कोणत्या होत्या ज्यामुळे आजही लाखो भक्त पिठापूरला धाव घालतात? दत्तप्रभूंचा प्रवास आता एका नव्या वळणावर येऊन ठेपला होता. ही कथा येथून पुढे अधिकच रोमांचक आणि अद्भुत वळण घेणार आहे. एका अशा भक्ताची कहाणी सुरू होणार आहे जिने जीव द्यायचा प्रयत्न केला, पण तिला साक्षात देवाने कसे वाचवले हे पाहणे खूप महत्त्वाचे ठरणार आहे. चला तर मग पाहूया श्रीपाद श्रीवल्लभांचा हा दिव्य प्रवास. पुढील भागात दत्तप्रभूंच्या या अवताराची चाहूल लागली ती आंध्र प्रदेशातील पिठापूर या पवित्र गावी. तिथे अप्पलराज शर्मा आणि सुमती हे अत्यंत सात्विक आणि धर्मपरायण दाम्पत्य राहत होते. ते दोघेही दत्तगुरूंचे निस्सीम भक्त होते. त्यांच्या घरी अमावस्येच्या दिवशी पितरांचे श्राद्धकर्म चालू होते. नियमानुसार जोपर्यंत श्राद्धकर्म पूर्ण होत नाही आणि आमंत्रित ब्राह्मणांचे भोजन होत नाही तोपर्यंत घरात कोणालाही, अगदी अतिथीला सुद्धा भिक्षा वाढता येत नाही. नेमके त्याच वेळी दुपारच्या तळपत्या उन्हात दारात एक तेजस्वी अवधूत येऊन उभा राहिला. त्याच्या अंगावरून तेज ओसंडून वाहत होते, पण वेश मात्र एका भिकारी साधूचा होता. त्याने हाक दिली, भवती भिक्षाम देही. सुमती माता स्वयंपाकघरात होत्या. घरात श्राद्धाचे ब्राह्मण जेवायचे बाकी होते. धर्माचा नियम मोडला जाईल या भीतीने त्या क्षणभर थांबल्या. पण दारात आलेल्या साक्षात अतिथीला, ज्याच्या मुखावर सूर्य तेज आहे, त्याला उपाशी कसे पाठवायचे विचार करून सुमती मातेने सर्व नियम बाजूला सरले आणि त्या साधूच्या झोळीत पोटभर अन्न वाढले. तो साधू दुसरा तिसरा कोणी नसून साक्षात भगवान दत्तात्रेय होते, जे सुमतीच्या सत्वाची परीक्षा घेण्यासाठी आले होते. सुमतीच्या या दातृत्वावर ते प्रसन्न झाले आणि त्यांनी तिला आशीर्वाद दिला. माते, तुझ्या पोटी मी स्वतः पुत्ररूपाने जन्म घेईन. सुमतीला आनंद झाला, पण तिला हे स्वप्नच वाटत होते. काही काळाने तो शुभ दिवस उजाडला. सुमतीच्या पोटी एका तेजस्वी बालकाचा जन्म झाला. त्याचे नाव ठेवण्यात आले श्रीपाद श्रीवल्लभ. हे दत्त संप्रदायातील पहिले मानवी अवतार मानले जातात. श्रीपाद जन्माला आल्यापासूनच त्यांच्या अंगावर शुभचिन्ह होती. त्यांच्या पावलांमध्ये वज्र आणि अंकुश यांच्या खुणा होत्या. जसे जसे ते मोठे होऊ लागले तसे तसे ते त्यांच्या लीलांनी पिठापूर उजळून निघाले. वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी जेव्हा इतर मुलं खेळात रमलेली असतात तेव्हा श्रीपादांनी आईकडे जाऊन सांगितले, आई, मी या संसाराच्या बंधनात अडकण्यासाठी जन्माला आलेलो नाही. मला उत्तरेकडे जाऊन तपश्चर्या करायची आहे, दीक्षा घ्यायची आहे. मला निरोप दे. सुमती मातेचे काळीच तुटले. तिने रडत म्हटले, बाळा, तू माझा एकुलता एक आधार आहेस. तुझे मोठे 2 भाऊ आहेत, पण एक आंधळा आहे आणि एक पांगळा आहे. ते काय मला सांभाळणार? तू सुद्धा सोडून गेलास तर आम्ही जगायचं कसं? श्रीपादांनी आईच्या डोळ्यातील पाणी पाहिले. त्यांनी आपल्या दोन्ही मोठ्या भावांकडे, त्या आंधळ्या आणि अपंग भावांकडे आपली अमृत दृष्टी वळवली. आणि काय आश्चर्य! श्रीपादांच्या केवळ एका कटाक्षाने त्या दोन्ही भावांचे व्यंग नाहीसे झाले. आंधळ्या भावाला दृष्टी आली आणि पांगळा भाऊ आपल्या पायावर ताठ राहिला. हा चमत्कार पाहून मातापित्यांची खात्री पटली की आपला मुलगा सामान्य मनुष्य नाही, तो साक्षात ईश्वरी अवतार आहे. त्यांनी जड अंतःकरणाने पण अभिमानाने श्रीपादांना निरोप दिला. श्रीपाद श्रीवल्लभ पिठापूर सोडून निघाले. त्यांनी भारतभर भ्रमण केले. काशी, बद्रीनाथ, गोकर्ण अशा अनेक तीर्थक्षेत्री जाऊन त्यांनी भक्तांचा उद्धार केला. जिथे जिथे त्यांचे चरण पडले ती भूमी पावन झाली. शेवटी ते फिरत फिरत कृष्णा नदीच्या काठी असलेल्या कुरवपूर या बेटावर आले.
हे ठिकाण अत्यंत एकांत आणि शांत होते. कृष्णा नदीच्या पाण्याने वेढलेले हे बेट साधनेसाठी उत्तम होते. पण याच कुरवपुरात एक अशी घटना घडणार होती जी दत्त संप्रदायाचा इतिहास बदलणार होती. कुरवपूर गावात एक गरीब ब्राह्मण स्त्री राहत होती, जिचे नाव होते अंबिका. तिचे नशीब जणू काट्यांनी भरलेले होते. तिला एक मुलगा होता, पण तो जन्मतःच मतिमंद आणि मूर्ख होता. त्याचे वय वाढत होते, पण बुद्धी वाढत नव्हती. पतीचे निधन आधीच झाले होते, घरात कमावणारे कोणी नव्हते आणि पदरात एक वेडा मुलगा. गावातील लोक आणि समाज किती क्रूर असू शकतो याचा अनुभव अंबिका रोज घेत होती. ती नदीवर पाणी भरायला गेली की स्त्रिया एकमेकींना खुणेने सांगत, ती बघ आली अपशुकुणी, हिच्या सावलीने सुद्धा दिवस खराब जातो. तिचा मुलगा रस्त्याने चालला की गावातील खोडकर मुले त्याला दगड मारत, त्याची टिंगल करत. कोणी त्याला गाढव म्हणायचे तर कोणी वेडा. तो बिचारा रडत रडत आईकडे यायचा. अंबिका त्याला पदराखाली लपवायची आणि धाय मोकलून रडायची. तिला वाटायचे, देवा, मी कोणतं पाप केलं होतं? विद्वान ब्राह्मणाच्या पोटी असा मूर्ख मुलगा का दिलास? ज्याच्यासाठी मी जगायचो तोच जर लोकांच्या चेष्टेचा विषय बनला असेल तर या जगण्याला काय अर्थ आहे? रोजचे अपमान, रोजची हेटाळणी आणि गरिबीचे चटके आता तिला सहन होत नव्हते. एके दिवशी जेव्हा तिच्या मुलाला कोणीतरी मारले आणि तो रक्ताळलेला होऊन घरी आला, तेव्हा अंबिकेचा संयम सुटला. तिने ठरवले की बस झालं, आता क्षणही जगायचं नाही. या देहाचा आणि या दुःखाचा आता अंतच केलेला बरा. दुपारची वेळ होती. सूर्याची किरणे कृष्णा नदीच्या पाण्यावर पडत होती. अंबिका आपल्या त्या मतिमंद मुलाचा हात धरून नदीकाठी आली. तिचा निश्चय पक्का होता. ती मुलाला घेऊन पाण्यात उतरू लागली. पाणी आधी गुडघ्यापर्यंत, मग कमरेपर्यंत आणि मग छातीपर्यंत आले. मुलाला काहीच कळत नव्हते. तो फक्त आईच्या चेहऱ्याकडे पाहत होता. अंबिकेने डोळे मिटले. देवा, या जन्मात खूप भोगलं, आता पुढचा जन्म तरी असा नको देऊ. पुढच्या जन्मी तरी मला असा मुलगा दे जो ज्ञानी असेल, जगाने ज्याचा त्याचा सन्मान करावा. ती शेवटचे पाऊल टाकणार, स्वतः पाण्याच्या स्वाधीन करणार. तेवढ्यात एक गंभीर आणि कणखड आवाज आला. थांब माते, आत्महत्या हे महापाप आहे. अंबिकेने डचकून डोळे उघडले. तिने पाहिले की नदीच्या काठावर एक तेजस्वी यती उभे आहेत. त्यांचे वय तरुण होते. अंगावर भगवी वस्त्रे, कपाळावर भस्म आणि डोळ्यात सूर्यासारखे तेज होते. ते दुसरे तिसरे कोणी नसून स्वतः श्रीपाद श्री वल्लभ होते. ते पाण्यावरून चालत असल्यासारखे तिच्याजवळ आले. त्यांनी तिला हाताने खुणवाट बाहेर यायला सांगितले. अंबिका थरथरत बाहेर आली. तिने श्रीपादांच्या चरणांवर डोके ठेवले आणि तिचा जो बांध फुटला तो काही केल्या थांबेना. तिने आपल्या आयुष्याची सर्व कर्मकहाणी, सर्व दुःख, सर्व अपमान त्यांच्या पायांवर अश्रूंच्या रूपाने सांडून टाकले. ती रडत म्हणाली, महाराज, का वाचवलं मला? मी एक दुर्दैवी आई आहे. माझा मुलगा वेडा आहे. जोग त्याला जगू देत नाही आणि मलाही जगू देत नाही. मला मरू द्या. माझी एकच इच्छा आहे की पुढच्या जन्मी मला तुमच्यासारखा तेजस्वी आणि ज्ञानी मुलगा मिळावा. त्यासाठी मी आता जीव द्यायला तयार आहे. श्रीपाद वल्लभांनी अंबिकेच्या त्या रडवेल्या चेहऱ्याकडे पाहिले. एका मातेचे हे दुःख पाहून त्या जगनियंत्याचे काळीज पाघळले. त्यांची मुद्रा अतिशय शांत पण करुणामय झाली. त्यांनी हळूच खाली वाकून अंबिकेला उठवले. त्यांच्या स्पर्शात असा काहीतरी जादू होती की अंबिकेचे रडणे आपोआप थांबले. श्रीपाद अत्यंत मृदू पण अधिकारवाणीने म्हणाले, माते, आत्महत्या करून पळ काढणे हा भक्तीचा मार्ग नाही. तुला माझ्यासारखा पुत्र हवा ना? पण माझ्यासारखा तर फक्त मीच आहे. त्रैलोक्यात माझी तुलना दुसरा कोणाशीही होऊ शकत नाही. अंबिकेने आशेने त्यांच्याकडे पाहिले. तिची नजर त्यांच्या डोळ्यांना मिळाली. श्रीपाद पुढे म्हणाले, तुझ्या भक्ती आणि तुझ्या त्यागा पाहून मी प्रसन्न झालो आहे. तू पुढच्या जन्माची वाट कशाला पाहतेस? तुझा हा मतिमंद मुलगा तुला नको आहे ना? असे म्हणून श्रीपादांनी आपल्या कमंडळूतील थोडे पाणी घेतले आणि त्या वेड्या मुलाच्या अंगावर शिंपडले. त्यांनी त्या मुलाच्या डोक्यावर हात ठेवला आणि त्याच्या डोळ्यात पाहिले. त्याच क्षणी एक विद्युत लता चमकल्यासारखे झाले. त्या मुलाचे मतिमंद बावळट डोळे अचानक तेजस्वी झाले. त्याच्या चेहऱ्यावरचे वेडे पण गळून पडले आणि तिथे ज्ञानी पंडिताचे तेज झळकू लागले. जो मुलगा मगाशी लाळेने माखलेला होता तो आता हात जोडून शुद्ध संस्कृतमध्ये श्रीपादांची स्तुती करू लागला. हा चमत्कार पाहून अंबिका थक्क झाली. तिचा विश्वासच बसेना की हाच आपला मुलगा आहे. श्रीपाद हसले आणि म्हणाले, माते, तुझ्या मुलाला मी ज्ञान दिले आहे. आता तो जगातील श्रेष्ठ पंडित होईल. आणि राहिला प्रश्न तुझ्या दुसऱ्या इच्छेचा की तुला माझ्यासारखा मुलगा हवा आहे, तर मी तुला वचन देतो, तुझ्या पुढच्या जन्मी मी स्वतः तुझ्या पोटी जन्म घेईन. अंबिकेच्या आनंदाला पारावार राहिला नाही. एकाच वेळी तिचे दोन्ही जन्म सुधारले होते. तिने श्रीपादांच्या चरणांना मिठी मारली. श्रीपाद वल्लभांनी अंबिकेला सांगितले, तुझा हा जन्म आता सुखात जाईल. तू प्रदोष व्रताचे पालन कर. तुझे उरलेले आयुष्य शिव उपासनेत घालव. पुढच्या जन्मी मी तुला नक्की भेटेन.
त्यानंतर काही काळाने अंबिकेने समाधानाने देह ठेवला. श्रीपाद श्रीवल्लभांनी सुद्धा आपले कार्य पूर्ण झाले आहे हे जाणून कुरवपूर येथेच कृष्णा नदीच्या पात्रात जलसमाधी घेतली. त्यांनी देह सोडला, पण ते आजही कुरवपुरात सूक्ष्म रूपाने वास करतात, अशी भक्तांची श्रद्धा आहे. काळाचे चक्र फिरले. अंबिकेचा पुनर्जन्म झाला. विदर्भातील कारंजा लाड या गावी एका सात्विक ब्राह्मण कुटुंबात तिचा जन्म झाला. तिचे नाव ठेवले गेले अंबा. ती मोठी झाली. तिचे लग्न माधव नावाच्या एका शिवभक्त ब्राह्मणाशी झाले. अंबा माता आता त्या वचनाची वाट पाहत होती, जे वचन साक्षात दत्तगुरूंनी तिला मागच्या जन्मी दिले होते. आणि तो दिवस उजाडला. अंबा मातेच्या पोटी एक पुत्र जन्माला आला. तो इतका सुंदर होता की त्याचे नाव ठेवले गेले नरहरी. हा मुलगा सामान्य नव्हता. जन्माला येताच त्याने रडण्याऐवजी ओम ओम असा उच्चार केला होता. लोक आश्चर्यचकित झाले. दत्तगुरूंचा दुसरा अवतार श्री नृसिंह सरस्वती ती पृथ्वीवर अवतरले होते. पण इथे एक वेगळीच लीला सुरू झाली. नरहरी जसजसा मोठा होऊ लागला तसतशी एक गोष्ट पालकांच्या लक्षात आली. हा मुलगा ओम शिवाय दुसरा एकही शब्द बोलत नव्हता. 1 वर्ष झाले, 2 वर्ष झाली, 5 वर्ष झाली. नरहरी पूर्णपणे मौन होता. तो कोणाशीच बोलत नसे. पुन्हा एकदा तोच जुना इतिहास जिवंत झाला. मागच्या जन्मी अंबिकेला मतिमंद मुलगा मिळाला म्हणून लोकांनी त्रास दिला होता. या जन्मी अंबा मातेला मुलगा तर मिळाला, तो तेजस्वीही होता, पण मुका होता. गावातील लोक परत कुजबुजू लागले. काय उपयोग एवढा सुंदर रूपाचा? पोरगं तर मुकं आहे. बिचारी अंबा मागच्या जन्मी काय पाप केलं होतं कुणास ठाऊक, की मुलगा बोलूच शकत नाही. अहो, हा ब्राह्मण असून काय उपयोगाचा? ज्याला वेद म्हणता येणार नाहीत, गायत्री मंत्र म्हणता येणार नाही, तो कसला ब्राह्मण? अंबा आणि माधव यांचे मन चिंतेने ग्रासले होते. मुलाचे वय 7 वर्षे झाले होते. आता त्याच्या मुंजीची म्हणजेच उपनयन संस्काराची वेळ जवळ आली होती. मुंजी म्हणजे ब्राह्मणाच्या मुलाचा दुसरा जन्म. पण मुंजी करताना गायत्री मंत्र स्वतः म्हणावा लागतो. जो मुलगा ओम शिवाय काहीच बोलत नाही, तो गायत्री मंत्र कसा म्हणणार? हा प्रश्न अंबा मातेला सतावत होता. लोक चेष्टा करायला टपलेले होते. मुंजीचा मुहूर्त ठरला. मंडप सजला. पण अंबा मातेच्या डोळ्यात पाणी होते. ती मनोमन दत्तगुरूंना हाक मारत होती. हे प्रभू, तुम्ही वचन दिले होते की तुम्ही माझ्या पोटी याल, पण ही अशी परीक्षा का? माझा मुलगा मुका का? तिला माहीत नव्हते की तिचा हा मुका मुलगा थोड्याच वेळात असे काही करणार आहे ज्यामुळे जगाचे कान दिपून जातील. मुंजीच्या विधीला सुरुवात झाली. भटजींनी नरहरीला पाटावर बसवले. आई भिक्षा घेऊन समोर आली. ओम भवती भिक्षाम देही. आणि त्याच क्षणी त्या 7 वर्षाच्या आजवर मौन धारण केलेल्या नरहरीने आपले मुख उघडले आणि त्याच्या मुखातून पहिला शब्द बाहेर पडला. तो कोणा आईच्या हाकेचा नव्हता किंवा बालहट्ट्याचा नव्हता. तो शब्द होता ओम. ऋग्वेद. मंडपातील उपस्थित भटजींच्या हातातील तांदूळ खाली पडले. आई अंबा मातेचे डोळे विस्फारले गेले. ज्या मुलाला मुका म्हणून जग जग हिणवत होते, तो मुलगा आज साक्षात बृहस्पतीसारखा स्पष्ट आणि खणखणीत आवाजात वेदांचे उच्चार करत होता. नरहरी थांबले नाहीत. त्यांनी एका श्वासात ऋग्वेद म्हणायला सुरुवात केली. त्यांचा स्वर इतका भव्य आणि दिव्य होता की जणू आकाशातले ढगही तो आवाज ऐकण्यासाठी खाली उतरले होते. त्यानंतर त्यांनी यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेदाचे श्लोक म्हणायला सुरुवात केली. 4ही वेदांचे सार, उपनिषदांचे ज्ञान आणि संहितेचा अर्थ त्या लहानग्याच्या जिभेवर सरस्वतीसारखा नाचत होता. तिथे उपस्थित असलेल्या विद्वान पंडितांना घाम फुटला. ज्यांनी आयुष्यभर वेदांचा अभ्यास केला होता, त्यांनाही जे उच्चार जमत नव्हते, ते उच्चार हा मुलगा सहजतेने करत होता. अंबा मातेला तेव्हा उमजले की हा माझा मुलगा मुका नव्हता, तर तो योग्य वेळेची वाट पाहत होता. हे मौन अज्ञानाचे नव्हते, तर ते एका महासागराच्या खोलीसारखे होते, ज्यात ज्ञानाचा साठा होता. मुंजी झाली आणि नरहरीने आईला सांगितले, आई, माझे कार्य संसाराचे नाही. मला आता संन्यास घ्यायचा आहे. मला तीर्थयात्रेला जायचे आहे. हे ऐकून अंबा मातेच्या आनंदावर विरजण पडले. ती रडू लागली. बाळा, मागच्या जन्मीही तू मला सोडून गेला होतास. आता या जन्मीही मला सोडून जाणार. मग मी जगू कोणाच्या आधारावर? नरहरीने, जे आता श्री नृसिंह सरस्वती म्हणून ओळखले जाणार होते, आईला शांत केले. त्यांनी आईच्या डोक्यावर हात ठेवला आणि आशीर्वाद दिला. आई, रडू नकोस. मी जरी देहाने दूर जात असलो तरी तुझ्या पोटी 2 मुलं जन्माला येतील. ती तुझी सेवा करतील. आणि खरोखरच त्यांच्या आशीर्वादाने अंबा मातेला पुढे 2 जुळी मुले झाली. आईचे समाधान करून, घराचा त्याग करून श्री नृसिंह सरस्वती घराबाहेर पडले. त्यांनी काशीला जाऊन संन्यास दीक्षा घेतली आणि त्यानंतर ते दक्षिण भारताकडे वळले.
त्यांचा हा प्रवास केवळ तीर्थयात्रा नव्हता, तर ते एक जागृती अभियान होते. जिथे जिथे अंधश्रद्धा होती, जिथे जिथे अज्ञान होते, तिथे तिथे त्यांनी आपल्या कृपेने प्रकाश पाडला. भक्तांचा उद्धार करत, लोकांची दुःख दूर करत, शेवटी ते अशा एका ठिकाणी आले जे ठिकाण पुढे दत्त संप्रदायाची राजधानी बनणार होते. ते ठिकाण होते गाणगापूर. भीमा आणि अमरजा या दोन पवित्र नद्यांचा संगम जिथे होतो, त्या पावनभूमीवर श्रीगुरूंनी आपले आसन मांडले. गाणगापूर हे त्या काळी एक सामान्य गाव होते, पण श्रीगुरूंचे चरण लागताच त्या मातीचे सोने झाले. त्यांच्या दर्शनासाठी लांबून लांबून लोक येऊ लागले. कुणी कुष्ठरोगातून मुक्त होत होते, कुणाला दृष्टी मिळत होती, तर कुणाची गरिबी नष्ट होत होती. गाणगापुरात रोज एक नवीन चमत्कार घडत होता. पण याच गाणगापुरात एक अशी घटना घडली जिने निसर्गाचे नियमच मोडून काढले. गावात एक ब्राह्मण होता ज्याचे नाव होते गंगाधर. त्याची पत्नी होती जिचे वय साधारण 60 वर्षे होते. या जोडप्याचे आयुष्य तसे सुखाचे होते, पण त्यांच्या घरात पाळणा हल्ला नव्हता. लग्नाला 4 वर्ष होऊन गेली होती. तारुण्य सरले होते, केस पिकले होते आणि चेहऱ्यावर सुरकुत्या पडल्या होत्या. आता मुले होण्याची कोणतीही आशा उरली नव्हती. ती वृद्ध स्त्री रोज भीमा अमरजा संगमावर स्नानाला जात असे. तिथे गावातील इतर तरुण स्त्रिया, ज्यांची मुलं लहान होती, त्यासुद्धा येत असत. त्या स्त्रिया या वृद्धेचा खूप अपमान करायच्या. ती घाटावर आली की स्त्रिया आपल्या मुलांना जवळ ओढायच्या आणि म्हणायच्या, "ए बाळा, तिच्या सावलीला उभा राहू नकोस, ती वांझ आहे, तिची नजर लागली तर तुला ताप येईल. म्हातारी झाली तरी हिला अजून देव पावला नाही. नक्कीच काहीतरी महापाप केलं असेल हिने. जिला स्वतःचं पोर नाही, तिला दुसऱ्याच्या पोराचं सुख काय कळणार?" हे शब्द त्या वृद्धेच्या काळजात बाणासारखे घुसायचे. ती घरी येऊन येऊन रडायची, "देवा, आता हे म्हातारपण तरी सुखात जाऊ दे. आता या वयात मला मुलगा नको, पण निदान लोकांचे हे टोमणे तरी थांबव. वांझ म्हणून मरणं हे नरकापेक्षा भयंकर आहे." एके दिवशी तिने ठरवले की आता श्रीगुरूंच्या चरणी जायचे. तिने ऐकले होते की हा जो नवीन यती गावात आला आहे, तो साक्षात देवाचा अवतार आहे. तो अशक्य गोष्टी शक्य करतो. ती वृद्ध स्त्री थरथरत्या पावलांनी श्रीगुरूंच्या मठात आली. श्रीगुरू आपल्या आसनावर बसले होते. त्यांच्या भोवती शिष्यांचा गराडा होता. ती म्हातारी बाई गर्दीतून वाट काढत पुढे आली आणि तिने आपले डोके त्यांच्या चरणांवर टेकवले. "गुरुदेव, माझ्यावर कृपा करा." श्रीगुरूंनी डोळे उघडले. त्यांनी तिच्याकडे पाहिले. एका 60 वर्षांच्या म्हातारीचा तो सुरकुतलेला चेहरा, डोळ्याखालील काळी वर्तुळं आणि पांढरे केस पाहून कोणालाही वाटले असते की ही आता मृत्यूच्या दारात उभी आहे. श्रीगुरूंनी विचारले, "काय इच्छा आहे माते?" ती रडत म्हणाली, "महाराज, मला पुत्र हवा आहे. या वांझ शब्दाचा शिक्का पुसून टाका. मला आई व्हायचं आहे." तिची ही मागणी ऐकून तिथे उपस्थित असलेल्या काही लोकांना हसू आले. 60 वर्षांची बाई मुलाची मागणी करतीये, हे निसर्गाच्या विरोधात आहे. श्रीगुरूंनी शांतपणे तिच्या कपाळावरील रेषा पाहिल्या. ते त्रिकाल ज्ञानी होते. त्यांना भूत, भविष्य आणि वर्तमान दिसत होते. त्यांनी क्षणभर डोळे मिटले आणि मग मान नकारार्थी हलवली. ते म्हणाले, "माते, तुझ्या नशिबात या जन्मी संतान योग नाही. तुझे प्रारब्ध खूप कठीण आहे. तू केलेली पापे आड येत आहेत. या जन्मी तुला मूल होणे शक्य नाही. तू घरी जा आणि ईश्वराचे नामस्मरण कर. पुढच्या जन्मी तुला नक्की मुले होतील." हे ऐकून ती म्हातारी कोलमडली नाही. उलट तिच्यात एक वेगळीच शक्ती संचारली. ती हट्ट धरून बसली. ती म्हणाली, "गुरुदेव, तुम्ही नशिबाच्या गोष्टी मला सांगू नका. जर नशिबात जे लिहिलंय तेच घडणार असेल, तर मग तुमचा अवतार कशासाठी? देव तोच असतो जो नशीब बदलतो. जर तुम्ही माझे नशीब बदलू शकत नाहीत असाल, तर मी तुम्हाला देव मानणार नाही." तिचे हे धाडस पाहून शिष्य अवाक झाले. एका सामान्य स्त्रीने गुरूंच्या शब्दाला आव्हान दिले होते. ती पुढे म्हणाली, "तुम्ही साक्षात दत्त आहात. तुम्ही दगडाला पाझर फोडू शकता, तर मग माझ्या वांझपोटी संतान का देऊ शकत नाही? जोपर्यंत तुम्ही मला आशीर्वाद देत नाही, तोपर्यंत मी हे चरण सोडणार नाही." प्राण देईन, पण वांझ म्हणून मरणार नाही. संपूर्ण मठ शांत झाला. श्री नृसिंह सरस्वती त्या वृद्ध स्त्रीच्या डोळ्यातील आगीकडे पाहत होते. ती आग राधाची नव्हती, ती श्रद्धेची होती. ती आग विश्वासाची होती. त्या मातेचा हट्ट पाहून श्रीगुरूंचे अंतःकरण द्रवले. त्यांना जाणवले की ही केवळ एक इच्छा नाही, तर ही भक्तीची सर्वोच्च परीक्षा आहे. गुरूंच्या चेहऱ्यावर एक अलौकिक हास्य उमटले. त्यांनी आपल्या हातातील कमंडळू बाजूला ठेवले. त्यांच्या डोळ्यात आता कठोरता नव्हती, तर अपार करुणा होती. त्यांनी आपल्या शिष्याला खूण केली आणि 2 सुके अंजीर किंवा फळे मागवली. त्यांनी ती फळे आपल्या हातात धरले, त्यावर दृष्टी टाकली आणि मंत्रोच्चारला. आता ते साधे फळ राहिले नव्हते, तर ते ब्रह्मबीज बनले होते. श्रीगुरूंनी ते फळ त्या वृद्धेच्या उंजळीत दिले
आणि अत्यंत प्रेमाने पण गंभीर आवाजात म्हणाले, माते, तुझी श्रद्धा तुझ्या नशिबापेक्षा मोठी ठरली आहे. घे, हा माझा प्रसाद आहे. हे फळ भक्षण कर. ती स्त्री आनंदाने रडू लागली. गुरुदेव, म्हणजे मला मुलगा होणार? श्री गुरु म्हणाले, केवळ एक नाही, तर तुला 2 पुत्र होतील. तुझा वंश वाढेल आणि जग तुझी कीर्ती गाईल. जा, तुझा हट्ट जिंकला आणि माझे प्रारब्ध हरले. ती म्हातारी बाई तो प्रसाद घेऊन घरी गेली. तिने तो श्रद्धेने ग्रहण केला आणि खरंच वैद्यशास्त्राला आणि विज्ञानाला आव्हान देणारा चमत्कार घडला. वयाच्या 60व्या वर्षी जेव्हा स्त्रियांची मुले म्हणायची क्षमता नैसर्गिकरित्या संपलेली असते, तेव्हा ती स्त्री गर्भवती राहिली. गावात एकच खळबळ उडाली. लोक कुजबुजायला लागले. हे कसं शक्य आहे? ही म्हातारी आणि पोटाशी गोळा? काहींनी चेष्टा केली, काहींनी शंका घेतली. पण 9 महिने पूर्ण झाले आणि त्या वृद्ध मातेने एका तेजस्वी पुत्राला जन्म दिला. त्यानंतर काही काळाने दुसराही पुत्र झाला. हा चमत्कार वाळ्यासारखा पसरला. ज्यांना मुलबाळं नव्हती ते आता गाणगापूरकडे धाव घेऊ लागले. नृसिंह सरस्वती हे नाव आता प्रत्येकाच्या ओठावर होते. पण जसे प्रकाशाला सावली असते तसे यशाला शत्रू असतात. गाणगापूरच्या या वाढत्या महिमेमुळे गावातीलच काही कर्मठ, अहंकारी आणि स्वतःला महापंडित समजणाऱ्या लोकांच्या पोटात दुखायला लागले. हे लोक स्वतःला वेदांचे रक्षक मानत होते. त्यांना वाटलं की हा एक संन्यासी येतो, लोकांना फसवतो आणि स्वतःचा महिमा वाढवतो. आपला मान आता कमी झाला आहे. गावात 2 असे पंडित आले होते ज्यांचा अहंकार रावणासारखा होता. त्यांनी 4ही वेद तोंडपाठ केले होते. त्यांना वाटायचं की जगात आपल्यापेक्षा हुशार कोणी नाही. त्यांनी जेव्हा ऐकले की एक संन्यासी चमत्कार करतो आहे, तेव्हा त्यांनी ठरवले की या संन्यासाचा पर्दाफाश करायचा. त्यांनी गावात दवंडी पिटवली. आम्ही काशीहून आलेले महापंडित या गावातील त्या ढोंगी संन्यासाला वादाचे आव्हान देतो. जर त्याच्यात हिंमत असेल तर त्याने आमच्याशी वेदांवर चर्चा करावी, नाहीतर त्याने हे गाव सोडून चालते व्हावे. त्यांनी गावकऱ्यांना धमकावायला सुरुवात केली. जो त्या संन्यासाच्या पाया पडेल त्याला आम्ही जातीबाहेर टाकू. गावाचे वातावरण बिघडू लागले. भीतीचे सावट पसरले. भोळे भाबडे गावकरी घाबरले. हे 2 पंडित ज्यांचे नाव ऐकले तरी लोक रस्ता बदलायचे, ते आता थेट श्रीगुरूंच्या आश्रमाकडे निघाले होते. त्यांच्या डोळ्यात मस्ती होती, ओठावर उपहासाचे हास्य होते आणि मनात श्रीगुरूंचा अपमान करण्याचा कट होता. ते आश्रमाच्या दारात येऊन उभे राहिले आणि त्यांनी मोठ्या आवाजात श्रीगुरूंना हाक मारली, ए संन्यासी, बाहेर ये, आज तुझी परीक्षा आहे. श्रीगुरू शांतपणे आपल्या आसनावर बसले होते. त्यांच्या चेहऱ्यावर ना भीती होती ना क्रोध, पण त्यांच्या बाजूला उभ्या असलेल्या शिष्यांना मात्र धडकी भरली होती. कारण हे पंडित सामान्य नव्हते. ते शब्दांच्या जाळ्यात कोणालाही अडवू शकत होते. पण त्यांना माहीत नव्हते की ते कोणाशी पंगा घेत आहेत. ते विसरले होते की पुस्तकी ज्ञान आणि आत्मज्ञान यात फरक असतो. त्यांनी श्रीगुरूंना आवाहन दिले होते, पण श्रीगुरू आता त्यांना असे उत्तर देणार होते जे त्यांनी स्वप्नातही पाहिले नसेल. श्रीगुरूंनी त्या पंडितांकडे पाहिले आणि मग आपली नजर कोपऱ्यात उभ्या असलेल्या एका माणसाकडे वळवली. तो माणूस गावातील सर्वात गरीब, अशिक्षित आणि मातंग समाजाचा, म्हणजे ज्याला शिक्षणाचा अधिकार नव्हता, असा एक सामान्य सेवक होता. तो तिथे झाडलोट करत होता. श्रीगुरूंनी त्याला हाक मारली, इकडे ये. तो घाबरत घाबरत पुढे आला. त्याला वाटले आपली काही चूक झाली का? पण श्रीगुरूंच्या मनात काहीतरी वेगळेच होते. आता गाणगापुरात विद्येचा नाही तर अहंकाराचा अंत होणार होता. श्रीगुरू त्या अशिक्षित माणसाला वेदांचे ज्ञान कसे देणार आणि त्या महापंडितांची बोलती कशी बंद होणार? हा थरारक प्रसंग ऐकताना तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. पाहूया अहंकाराचा नाश आणि विद्येचा विजय पुढील भागात. गाणगापूरच्या त्या पवित्र मठात आता तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मगाशी जिथे फक्त भक्तीचा सुगंध दरवळत होता, तिथे आता अहंकाराचा दर्प पसरला होता. ते 2 महापंडित ज्यांची नावे नंदी आणि नरहरी होती, ते आपल्या शिष्यांच्या लवाजमासह मठाच्या मध्यभागी उभे होते. त्यांच्या अंगावर रेशमी वस्त्रे, कपाळावर मोठमोठे गंधाचे टिळे आणि गळ्यात सोन्याच्या माळा होत्या. त्यांचे पोट सुटलेले होते आणि डोळ्यात सत्तेची मस्ती होती. त्यांनी श्रीगुरूंच्या आसनाकडे बोट दाखवून गर्जनेसारखा आवाज काढला, ए संन्यासी, तुला काय वाटले? तू काहीही चमत्कार करशील आणि आम्ही गप्प बसू? वेद काय बाजारात मिळणारी भाजी आहे का? अरे, वेदांचा अर्थ समजायला 7 जन्म घ्यावे लागतात. आणि तू तर साध्या गावकऱ्यांना फसवून स्वतःला देव म्हणून घेतोस. आज तुझा खरा चेहरा जगासमोर येईल. जर तुझ्याकडे खरंच ज्ञान असेल तर आमच्या प्रश्नांची उत्तरे दे, आमच्याशी वाद कर, आणि जर हारलास तर हे गाणगागरापूर सोडून कायमचा चालता हो. त्यांचा आवाज इतका मोठा होता की मठाच्या भिंतीही थरथरल्या.
तिथे उपस्थित असलेले साधे भोळे भक्त घाबरून कोपऱ्यात सरकले. त्यांना भीती वाटत होती की हे पंडित आता श्रीगुरूंचा अपमान करतील, त्यांना शाप देतील. पण श्रीगुरू नृसिंह सरस्वती मात्र समुद्रासारखे शांत होते. त्यांच्या चेहऱ्यावरचे हास्य तसूभरही हलले नाही. त्यांनी अत्यंत मृदू आवाजात त्या पंडितांना विचारले, विद्वानांनो, तुम्हाला मला नक्की कोणाशी चर्चा करायची आहे, माझ्याशी की माझ्या ज्ञानाशी? पंडित नंदी हसून म्हणाला, शब्दांचे खेळ करू नकोस, आम्हाला तुझ्याशी चर्चा करायची आहे. आम्हाला पाहायची आहे की तुला ऋग्वेदातील कर्मकांड आणि ज्ञानकांड यातील फरक तरी कळतो का? श्रीगुरू म्हणाले, बरं, पण मी संन्यासी आहे, मी मौन पाळतो आणि तुमच्यासारख्या महापंडितांशी चर्चा करण्यासाठी माझी गरज नाही. माझा एखादा शिष्यही पुरेसा आहे. नरहरी पंडित संतापला, काय, तू आमचा अपमान करतोस? तुझा शिष्य कुठे आहेत तुझे शिष्य, हे अडाणी गावकरी? श्रीगुरूंनी शांतपणे आपली नजर फिरवली. त्यांची दृष्टी मठाच्या कोपऱ्यात झाडलोट करणाऱ्या एका माणसावर पडली. तो जातीने मातंग होता. त्या काळी समाजात अस्पृश्यता मानली जात असे, त्यामुळे तो बिचारा कोणाच्याही स्पर्शात न येता लांब उभा राहून सेवा करत होता. त्याला अक्षर ओळखही नव्हती, वेदाचे नावही त्याला माहीत नव्हते. श्रीगुरूंनी त्याला हाक मारली, बाळा, इकडे ये. तो माणूस दचकला. त्याला वाटली माझी काही चूक झाली का, मी चुकून कुठे पाय तर नाही ठेवला. तो थरथर कापत मान खाली घालून खांबाच्या आडून पुढे आला. त्याचे कपडे मळलेले होते, हातात झाडू होता. श्रीगुरूंनी त्याला जवळ बोलावले. पंडित नाकाने हसले, हा आमच्याशी चर्चा करणार, ज्याला स्वतःचे नाव लिहिता येत नाही, तो आमच्याशी वेदांवर बोलणार? संन्यासी महाराज, तुम्हाला वेड तर नाही म्हणायला लागले? श्रीगुरूंनी त्या पंडितांकडे पूर्ण दुर्लक्ष केले. त्यांनी त्या मातंग भक्ताला आपल्या समोर बसवले. तो माणूस इतका घाबरला होता की त्याला घाम फुटला होता. श्रीगुरूंनी त्याला विचारले, तुला वादविवाद करायचा आहे का? तो माणूस रडवेल्या आवाजात म्हणाला, महाराज, मी अडाणी माणूस, मला शेतातलं काम येतं, झाडलोट येते, मलाही वेद काय असतात ते माहीत नाही, माझी चेष्टा करू नका. श्रीगुरू हसले. ते म्हणाले, बाळा, तू अडाणी नाहीस, तू माझाच आहेस, आणि जो माझा असतो त्याच्यासाठी सरस्वतीसुद्धा दासी होऊन उभी राहते. असे म्हणून श्रीगुरूंनी आपल्या आसनावरून चिमूटभर भस्म उचलले. वातावरण एकदम स्तब्ध झाले. सर्वांच्या नजरा त्या चिमूटभर राखेवर खेळल्या होत्या. श्रीगुरूंनी त्या भक्ताला जवळ ओढले. तो थरथरत होता. श्रीगुरूंनी आपल्या हातातील भस्म त्याच्या कपाळावर लावले आणि त्याच्या डोक्यावर आपला वरदहस्त ठेवला. त्याच क्षणी काहीतरी घडले, काहीतरी विलक्षण. जसे विजेचे बटन दाबले की अंधाऱ्या खोलीत लख्ख प्रकाश पडतो, अगदी तसेच त्या अडारे माणसाच्या शरीरात बदल झाला. मघाशी जो माणूस थरथर कापत होता त्याचे खांदे अचानक ताठ झाले. मान झुकलेली होती ती वर झाली. त्याच्या डोळ्यात मघाशी भीती होती, आता तिथे एक अचाट तेज आले होते. जणू काही त्याच्या आत कुणीतरी दुसराच प्रवेश केला होता. पंडित नंदी आणि नरहरी गोंधळून पाहत होते. हे काय नाटक आहे? श्रीगुरूंनी त्या भक्ताला आदेश दिला, बाळा, आता या पंडितांना विचार, त्यांना वेदांतील कोणत्या भागावर चर्चा करायची आहे. आणि मग तो क्षण आला. ज्याची कोणीच कल्पना केली नव्हती त्या मातंग भक्ताने आपले तोंड उघडले. त्याची भाषा गावठी नव्हती, त्याचे उच्चार अशुद्ध नव्हते. त्याच्या मुखातून साक्षात बृहस्पतीला लाजवेल अशी शुद्ध, खणखणीत आणि व्याकरणशुद्ध संस्कृतवाणी बाहेर पडली. तो म्हणाला, भूपंडिताः वेदाः अपौरुषयाः सन्ति कथयत भवन्तः ऋग्वेदस्य चर्चं करतन्ति उत सामवेदस्य. हा आवाज, हा विश्वास आणि हे ज्ञान हे पाहून पंडित नंदी आणि नरहरी यांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांना त्यांच्या कानांवर विश्वास बसेना. ज्या माणसाला त्यांनी अस्पृश्य आणि अडाणी समजून हिणवले होते, तो माणूस त्यांच्याशी संस्कृतमध्ये बोलत होता, आणि तेही इतक्या अधिकाराने. त्या भक्ताने थांबणे पसंत केले नाही. श्रीगुरूंच्या कृपेने त्याच्यात साक्षात सरस्वती संचारली होती. त्याने पुढे बोलायला सुरुवात केली. त्याने वेदांचे एक एक मंडळ उलगडून सांगायला सुरुवात केली. तुम्ही स्वतःला ज्ञानी समजता? मग सांगा, ब्रह्मा आणि माया यांचा संबंध काय? तुम्ही कर्मकांडाचा अभिमान बाळगता, पण ज्या कर्मात अहंकार आहे ते कर्म निष्फळ आहे, हे वेदात कुठे लिहिले आहे, माहीत आहे का? तो भक्त प्रश्न विचारत होता आणि पंडित निरुत्तर होत होते. त्यांच्या कपाळावर घामाच्या धारा लागल्या होत्या. त्यांचे तोंड कोरडे पडले होते. ज्या ग्रंथांचा त्यांना गर्व होता त्या ग्रंथांची पाने त्यांच्या डोक्यात कोरी झाली होती, पण या अशिक्षित माणसाच्या जिभेवर ती जिवंत झाली होती. मठातील वातावरण भारावून गेले होते. लोकांनी पाहिले की ज्ञान हे कोणा एकाच जातीच्या किंवा वर्गाची मक्तेदारी नाही. ज्ञान हे पुस्तकात नाही, तर ते गुरूंच्या चरणाशी आहे.
जेव्हा हा भक्त फक्त बोलत होता तेव्हा त्याची शरीरयष्टी तीच होती, कपडे ते मळलेलेच होते, पण त्याच्यातून बाहेर पडणारा शब्द हा अग्नीसारखा पवित्र होता. पंडितांना अचानक स्वतःच्या विद्वत्तेचा, स्वतःच्या सोन्याच्या माळांचा आणि त्या रेशमी वस्त्रांचा तिरस्कार वाटू लागला. त्यांना जाणवले की आपण किती खुजे आहोत. आपण समुद्र मावायला गेलो होतो, पण एका थेंबाने आपल्याला बुडवले. अखेरीस पंडित नरहरीचा धीर सुटला. त्याचे पाय लटपटू लागले. हे शक्य नाही, हे मानवी बुद्धीच्या पलीकडचे आहे, ही नक्कीच कोणतीतरी दैवी शक्ती आहे. तो धावत गेला आणि त्याने त्या मातंग भक्ताचे पाय धरले नाही, तर तो थेट श्रीगुरूंच्या चरणी जाऊन कोसळला. त्याच्या पाठोपाठ पंडित नंदीही कोसळला. त्यांचा अहंकार जो मघाशी हिमालयासारखा ताठ होता, तो आता मातीच्या ढिगाऱ्यासारखा कोसळला होता. ते रडत रडत म्हणाले, महाराज, आम्हाला क्षमा करा, आम्ही अंध झालो होतो. आम्हाला वाटले होते की पुस्तक पुसाट पाठ केली म्हणजे आम्ही ज्ञानी झालो. पण आज तुम्ही दाखवून दिले की ज्याच्या डोक्यावर तुमचा हात आहे तोच खरा ज्ञानी. हा चमत्कार पाहून आमचे डोळे उघडले, आमचा गर्व जळून खाक झाला. श्रीगुरूंच्या चेहऱ्यावर आत्ताही तेच शांत स्मित होते. त्यांनी त्या भक्ताच्या डोक्यावरून हात काढला. हात काढताच तो भक्त पुन्हा पहिल्यासारखा झाला, साधा, भोळा आणि अडाणी. त्याला काहीच आठवत नव्हते की त्याने मघाशी काय भाषण केले. तो पुन्हा घाबरून झाडू घेऊन कोपऱ्यात उभा राहिला. हे पाहून पंडितांना अजूनच धक्का बसला. त्यांना कळले की कर्तृत्व त्या भक्ताचे नव्हतेच, तर ती केवळ श्रीगुरूंची लीला होती. श्रीगुरूंनी पंडितांना उठवले. उठा, विद्येचा उपयोग नम्रतेसाठी करायचा असतो, अहंकारासाठी नाही. जो नम्र होतो त्यालाच विद्या फळते. त्या दिवशी गंगापुरात एका मोठ्या उत्सवासारखे वातावरण. 2 महापंडित श्रीगुरूंचे शिष्य झाले होते. गावकऱ्यांचा आनंद गगनात मावेना. आपले गुरुदेव साक्षात ईश्वर आहेत, त्यांच्यासमोर कोणाचेच काही चालत नाही, असे म्हणत लोक जयघोष करू लागले. संपूर्ण गावात आनंदाची लाट पसरली. ढोल तासे वाजू लागले, लोक एकमेकांना पेढे वाटू लागले. पण नियतीचा खेळ बघा. जिथे एकीकडे आनंदाचा उत्सव सुरू होता, तिथेच दुसरीकडे काळाने आपली पावले टाकली होती. सुखाच्या या समुद्रात दुःखाचा एक मोठा खडक येऊन आदळणार होता. गावात एक अत्यंत गरीब पण सात्विक ब्राह्मण कुटुंब राहत होते. त्या घरात एक तरुण मुलगी होती, जिचे नुकतंच लग्न झाले होते. तिचा पती तरुण होता, विद्वान होता आणि गुरुभक्त होता. ते दोघेही श्रीगुरूंच्या दर्शनासाठी मठाकडे येत होते. ती माऊली, जिने हातावर अजून लग्नाची मेहंदी लावली होती, जी आपल्या संसाराची स्वप्न रंगवत होती, ती आपल्या पतीसोबत हसत खेळत येत होती. पण मठाच्या दारापर्यंत पोहोचण्याआधीच वाटेत अचानक तिचा पत्री छाती धरून खाली कोसळला. क्षणार्धात काय झाले कोणालाच कळवे नाही. लोकांनी गर्दी केली. अरे पाणी आणा, पाणी आणा, असा आरडाओरड सुरू झाला. कोणीतरी त्याच्या तोंडावर पाणी मारले, कोणी त्याचे हात चोळले, पण शरीर थंड पडले होते. श्वास थांबला होता. एका क्षणात होत्याचे नव्हते झाले. जो तरुण मघाशी चालत होता तो आता प्रेत बनून जमिनीवर पडला होता. त्या तरुणीने जेव्हा हे पाहिले तेव्हा तिने जो हंबरडा फोडला त्याने गाणगापूरची हवासुद्धा थिजली. अहो उठा ना, असं काय करताय? आपण तर देवाच्या दर्शनाला चाललो होतो ना? ती आपल्या पतीला हलवत होती, पण तो प्रतिसाद देत नव्हता. वैद्य आले, त्यांनी नाडी तपासली आणि मान खाली घातली. संपलं, सर्व संपलं, प्राण निघून गेला आहे, हे शब्द त्या तरुणीच्या कानावर पडले आणि तिने आकाशाकडे पाहून अशी किंकाळी फोडली की मठात बसलेल्या श्रीगुरूंच्या कानापर्यंत तो आवाज गेला. मघाशी जिथे वेदांचे घोष चालू होते तिथे आता मृत्यूचे तांडव सुरू झाले होते. लोक हळहळायला लागले. अरे अरे, किती कोवळे वय, अजून संसार सुरूसुद्धा झाला नव्हता. काय नशीब आहे बघा, देवाच्या दारात येतानाच मरण आलं. ती स्त्री रडत नव्हती, तर ती आक्रोशाने जळत होती. तिने आपल्या कपाळाचे कुंकू पुसण्यास नकार दिला, तिने बांगड्या फोडण्यास नकार दिला. ती वेड्यासारखी ओरडत होती, माझा पती मेला नाहीये, तो मरूच शकत नाही. मला गुरुदेवांनी आशीर्वाद दिला आहे, अष्टपुत्रा सौभाग्यवती भव. देवाचा शब्द खोटा कसा ठरेल? जर तुम्ही दिलेला आशीर्वाद खरा असेल तर माझ्या पतीला जिवंत करा, नाहीतर मी इथेच तुमच्यासमोर माझा प्राण देईन. मठात शांतता पसरली. हा आव्हान पंडितांचे नव्हते, हे आव्हान एका दुःखी पत्नीचे होते. आणि या थेट मृत्यूला आव्हान दिले होते. श्रीगुरू काय करतील? गेलेला प्राण परत आणणे हे निसर्गाच्या विरोधात आहे. यमराज एकदा प्राण घेऊन गेले की परत देत नाहीत. मग श्रीगुरूंचे वचन खोटे ठरणार का? की गुरुदेव स्वतः काळाच्या छाताडावर पाय देऊन त्या जीवात्म्याला परत खेचून आणतील? हा संघर्ष आता 2 व्यक्तींमधला नव्हता, तर हा संघर्ष होता नशिबाचा आणि गुरुकृपेचा. गाणगापूरच्या भूमीवर आता तो चमत्कार घडणार होता, जो इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला जाणार होता. काय घडले पुढे? यमराजाशी गुरुदेवांनी कसा लढा दिला? पाहूया अंतिम आणि सर्वात थरारक भागात. श्रीगुरूंच्या मठात त्या मातेचा आक्रोश चालूच होता. माझ्या पतीचे प्राण परत द्या, नाहीतर मी इथेच माझा जीव देईन.
ही तिचे शब्द कोणा एका वेड्याबाईचे बडबडणे नव्हते, तर ते एका सतीचे, एका पत्नीचे आणि एका भक्ताचे थेट आव्हान होते. मृत्यूसमोर असताना सुद्धा तिची श्रद्धा डगमगली नव्हती. तिथे उपस्थित असलेले लोक, पंडित आणि गावकरी श्वास रोखून पाहत होते. यमराज प्राण घेऊन गेला आहे, शरीर निळे पडले आहे, नाडी बंद झाली आहे. अशा परिस्थितीत ही बाई कशाच्या आधारावर पतीला जिवंत मागते? श्री नृसिंह सरस्वती आपल्या आसनावरून उठले नाहीत. त्यांची मुद्रा अजूनही शांत होती. त्यांनी त्या रडणाऱ्या मातेकडे पाहिले आणि विचारले, माते, तू म्हणतेस की मी तुला आशीर्वाद दिला आहे? ती ओरडली, हो, तुम्हीच म्हणाला होतात, अखंड सौभाग्यवती भव. मग माझे सौभाग्य अर्ध्या वाटेत कसे संपले? श्रीगुरू हसले. ते हास्य पाहून लोकांच्या काळजात धस्स झाले. अशा गंभीर प्रसंगी गुरुदेव हसतायत. श्रीगुरू म्हणाले, जर मी आशीर्वाद दिला असेल तर तो खोटा होणे शक्य नाही. ब्रह्मदेवाचे लिखित बदलू शकते, पण गुरूंचे वचन बदलू शकत नाही. जा, घेऊन ये तुझ्या पतीच्या देहाला इकडे. हे ऐकताच लोकांमध्ये कुजबूज सुरू झाली. गुरुदेवांना काय झालंय? मेलेला माणूस मठात आणायचा हे अपवित्र नाही का? पण त्या मातेच्या डोळ्यात आशेची एक किरण चमकली. ती धावत बाहेर गेली. तिने काही लोकांच्या मदतीने आपल्या पतीचे ते निर्जीव शरीर उचलले. थेट मठाच्या गाभाऱ्यात श्रीगुरूंच्या चरणाजवळ आणून ठेवले. तो तरुण ब्राह्मण जमिनीवर पडला होता. त्याचे डोळे पांढरे पडले होते, शरीर थंडगार पडले होते. मृत्यूने आपला पूर्ण ताबा मिळवला होता. श्रीगुरूंनी त्या देहाकडे पाहिले. त्यांनी यमराजाच्या सत्तेला आव्हान दिले होते. श्रीगुरूंनी आपल्या कमंडळूतील थोडे पाणी हातावर घेतले. त्यांनी डोळे मिटले. दत्तात्रेयांचा मूळ मंत्र उच्चारला. त्यानंतर त्यांनी आपल्या हातातील पवित्र भस्म आणि ते मंत्रपूत तीर्थ म्हणजेच पाणी त्या मृतदेहाच्या अंगावर आणि चेहऱ्यावर शिंपडले. त्यांनी मोठ्या आवाजात आदेश दिला, उत्थात. एक भयानक शांतता पसरली. 1 क्षण गेला, 2 क्षण गेले. काहीच हालचाल झाली नाही. लोकांचा धीर सुटू लागला. त्या पत्नीचा श्वास थांबला होता. ती एकटक पतीच्या छातीकडे पाहत होती. आणि मग त्या मृतदेहाच्या उजव्या हाताची करंगळी किंचित हलली. ती हालचाल इतकी सूक्ष्म होती की सुरुवातीला कोणाला दिसलीच नाही. पण त्या पत्नीची नजर तिथेच होती. तिने जोरात श्वास घेतला. त्यानंतर त्या तरुणाच्या छातीत एक कंपन व्हावलं. जसे थांबलेले घड्याळ अचानक पुन्हा टिकटिक करू लागते, तसाच त्याच्या हृदयाचा ठोका पुन्हा सुरू झाला. धड धड धड. त्याच्या निळ्या पडलेल्या चेहऱ्यावर रक्ताची लाली परत येऊ लागली. थंड पडलेले हातपाय उबदार होऊ लागले. आणि सर्वांच्या डोळ्या देखत ज्याला लोकांनी मृत घोषित केले होते, तो तरुण एक मोठा श्वास घेऊन जसा कोणी गाढ झोपेतून जागा होतो तसा डोळे उघडून उठून बसला. हर हर महादेव, दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. मठात एकच जल्लोष झाला. हा आनंद नव्हता, हा उन्माद होता. लोकांनी हे दृश्य पाहून आपल्या डोळ्यांवर विश्वास ठेवला नाही. मृत्यूला हरवणे हे भक्त आणि भक्त दत्तगुरूच करू शकतात. ती पत्नी वेड्यासारखी धावत गेली आणि तिने आधी पतीला मिठी मारली नाही, तर ती श्रीगुरूंच्या चरणांवर कोसळली. तिने आपल्या अश्रूंनी गुरूंचे पाय धुवून काढले. तिना शब्द सुचत नव्हते, ती फक्त हुंदके देत होती. श्रीगुरूंनी हसून आशीर्वाद दिला, माते, तुझी श्रद्धा जिंकली आणि काळ हरला. तुझे कुंकू आता वज्रलेप झाले आहे. त्या तरुणाला काहीच माहीत नव्हते की काय घडले आहे. तो गोंधळून विचारत होता, मी इथे कसा? आपण तर दर्शनाला येत होतो ना? त्याला माहीत नव्हते की तो मृत्यूच्या दारातून परत आला आहे. हा चमत्कार गाणगापूरच्या कणापणात पोहोचला. यमराजालाही श्रीगुरूंच्या सत्तेपुढे झुकावे लागले होते. आता गाणगापूर हे केवळ गाव राहिले नव्हते, ते भूवैकुंठ म्हणजेच पृथ्वीवरील स्वर्ग झाले होते. पण निसर्गाचा नियम आहे, ज्याचा उदय होतो त्याचा अस्तही होतोच. अवतार कार्य एका विशिष्ट हेतूने असते आणि जेव्हा तो हेतू साध्य होतो तेव्हा देह विसर्जन करावेच लागते. श्री नरसिंह सरस्वती महाराजांनी पाहिले की आता धर्माची स्थापना झाली आहे. लोकांची श्रद्धा वाढली आहे. वेदांचा मान परत आला आहे. त्यांचे कार्य पूर्ण झाले आहे. आता वेळ आली होती विश्रांतीची. एके दिवशी पहाटे श्रीगुरूंनी आपल्या सर्व प्रमुख शिष्यांना बोलावले. वातावरण नेहमीपेक्षा जास्त गंभीर आणि उदास होते. नद्यांचा आवाजही शांत होता. श्रीगुरू म्हणाले, बाळांनो, या देहाचे कार्य आता संपे आहे. आता मला कर्दळी वनात श्री शैलम यात्रेसाठी जायचे आहे. तिथून मी निजानंदात विलीन होणार आहे. हे शब्द ऐकताच शिष्यांवर वीज कोसळल्यासारखं झाले. गुरुदेव, आम्हाला सोडून जाणार? आमच्याशिवाय कसे जगणार? आमचा आधार कोण? श्रीगुरूंनी त्यांना समजावले, मी देहाने जात आहे, पण चैतन्याने मी सदैव इथेच आहे. लक्षात ठेवा, जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत मी गाणगापुरात माधुकरी मागण्यासाठी दुपारच्या वेळी नक्की येईन. जो भक्त श्रद्धेने येथे येईल त्याला माझी प्रचिती येईलच. त्यांनी शिष्यांना आणि गावकऱ्यांना निरोप दिला. तो प्रसंग अत्यंत हृदयद्रावक होता. हजारो लोक रडत होते.
कोणालाही त्यांना सोडायचे नव्हते, पण गुरूंची आज्ञा मोडण्याचे धाडस कोणातही नव्हते. श्री गुरु कृष्णा नदीच्या काठावर आले. तिथे एक नाव म्हणजेच होडी तयार होती. श्री गुरूंनी 4 शिष्यांना सोबत घेतले. बाकीच्यांना तिथेच थांबायला सांगितले. ते होडीत बसले. होडी प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने कर्दळी वनाच्या मार्गाकडे निघाली. शिष्य काठावर उभे राहून टाहो फोडत होते. गुरुदेव, गुरुदेव. श्री गुरूंनी शिष्यांना शेवटचा आशीर्वाद देण्यासाठी आपला वरदहस्त वर केला. त्यांची होडी धुक्क दिसेना अशी होऊ लागली. शिष्यांचे डोळे पाण्याने भरले होते. त्यांना काहीच दिसत नव्हते. काही वेळाने तो नावाडी परत आला. त्याची होडी रिकामी होती. शिष्यांनी धावून जाऊन त्याला विचारले, गुरुदेव कुठे आहेत? त्यांनी काय सांगितले? नावाड्याने रडत रडत आपल्या झोळीतून 4 मोठी टवटवीत आणि सुगंधी अशी शेवंतीची काढली. तो म्हणाला, महाराज होळीतून उतरले आणि पाण्यावरून चालत कर्दळी वनाच्या दिशेने गेले. जाताना त्यांनी ही 4 फुले दिली आणि सांगितले की हा माझा प्रसाद आहे. सांगा, माझ्या मागताना मी गेलो नाहीये, मी त्यांच्या श्वासात आहे. ती 4 फुले म्हणजे साक्षात गुरूंचं अस्तित्व होते. शिष्यांनी ती फुले मस्तकी लावली. त्यांना जाणवले की गुरुदेव देहाने गेले असले तरी ते निर्गुण रूपाने आपल्या सोबतच आहेत. त्या दिवसानंतर गाणगापूर हे दत्त संप्रदायाचे सर्वात मोठे शक्तिपीठ बनले. आजही असे मानले जाते की श्री गुरु नृसिंह सरस्वती गुप्त रूपाने तिथे वास करतात. मित्रांनो, ही होती श्री गुरुचरित्राची दिव्य कथा. आपण पाहिले की कसे ब्रह्मा, विष्णू, महेश अनुसूयेच्या घरी आले, कसे श्री पादवल्लभांनी अंबिकेला वरदान दिले आणि कसे श्री नृसिंह सरस्वतींनी अज्ञान, अहंकार आणि मृत्यूवर विजय मिळवला. ही कथा म्हणजे केवळ एक इतिहास नाही, तर हा एक विश्वास आहे. 52 अध्यायांचे हे सार तुम्हाला सांगते की संकटे कितीही मोठी असोत, जर तुमची श्रद्धा त्या अंबिकेसारखी असेल, त्या विधवेसारखी असेल, तर साक्षात देवाला खाली उतरून तुमचे रक्षण करावेच लागते. ज्यांना वेळेअभावी गुरुचरित्र वाचता येत नाही, त्यांनी ह्या कथेचे स्मरण केले तरी त्यांना पारायणाचे फळ मिळते. तुमच्या जीवनातील दारिद्र्य, रोग, शत्रुभय आणि नैराश्य या कथेच्या श्रवणाने नक्कीच दूर होईल अशी माझी खात्री आहे. दत्तगुरु तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहोत, हीच प्रार्थना. तर मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली? तुमचे विचार, तुमचे अनुभव कमेंट करून नक्की सांगा. जर या कथेने तुमच्या मनाला स्पर्श केला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण किंवा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नक्कीच लिहा. आपल्या संस्कृतीचा हा वारसा असाच पुढे नेण्यासाठी आणि अशाच अद्भुत कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.